संघाकडून चढाई पहिली चढाई अजय पाटीलच्या माध्यमातून चढाई दिली जाते। पहिली चढाई पहिला बॅकिंग मारला जातो। गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच सुरेख असणार आहे। पहिली चढाई दिली जाते सुरेख चढाई आक्रमक पाहिलं तर शत्रुघ्न दिलं जातं 2-1-2 लेफ्ट हँड मध्ये अर्थातच 1+1 2 गुणाची कमाई केली जाते। त्याला प्रत्युत्तर दिलं जाते। पुन्हा एकदा नो डाऊट चढाई करतात। आक्रमक चढाई दिली जाते। गुणाचं पडतं पाहिलं तर 2-1 चालू 2-0 चालूतले सामना। मित्रांनो कालच्या दिवसामध्ये अप्रतिम सामने झाले। पाहिले तर सामने खूप लेट झाले होते चालू कारण का आढावा घेणं गरजेचं असणार आहे। अर्थातच कालच्या सत्रामध्ये 2 सेमी मालिकांकरता दाखल झाले 2 संघ बलाढ्य संघ। मित्रांनो पहिला सामना झाला होता बलाढ्य संघ मित्रांनो महाकाली शिरगाव धाकडेवाडी आणि प्रतिस्पर्धी संघ होता मित्रांनो नो डाऊट सोलाई वालोपे। या दरम्यान सामना झाला होता अप्रतिम सामना झाला। सामना मध्यंतर पाहिलं तर गुणाचं पडतं चढ होतं वालोपे संघाकडून, परंतु सामन्याचे शेवटचे 5 मिनिटे असताना सामना पाहिला तर बरोबरीत होता। सुरेख खेळ केला होता मित्रांनो प्रभुलकरच्या माध्यमातून आई महाकाली शिरगाव धाकडेवाडी या संघाकडून, परंतु शेवटच्या क्षणामध्ये वालोपे संघाचा एक गुणवंत स्टार खेळाडू सनीच्या माध्यमातून कम बॅक केलं होतं आणि सामना पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ करून जो सेमी मालिकांकरता दाखल झाला संघ होता मित्रांनो नो डाऊट आई सोलाई वालोपे संघ। एक पाऊल पुढे टाकले जाते मित्रांनो। दुसरा सामना होता 2 बलाढ्य संघ आमने सामने होते चिपळूण तालुक्यातील एक चिपळूण तालुक्यातील गुणवंत स्टार खेळाडू त्याच पद्धतीचा केदार वाघजाई कोळकेवाडी आणि प्रतिस्पर्धी संघ होता मित्रांनो नो डाऊट सह्याद्री कादवड मध्ये नईम सारखा गुणवंत खेळाडू होता। सातत्याने गुणाची बरसात करत होता। सामन्याचा वेळ खूप झाला होता 5 वाजता ठीक सामना चालू होता मित्रांनो। अप्रतिम सामना खेळ झाला पाहायला भेटला होता आपल्याला कालच्या सत्रामध्ये। शेवटचा 1 मिनिट होता। एका मिनिटामध्ये किती गुणाची लीड होती माहितीये का मित्रांनो? एका मिनिटामध्ये 2 नाही तर 3 गुण प्राप्त केले होते आणि आपल्या संघाला शेवटच्या मिनिटामध्ये मी बोलतो मित्रांनो सारखं बोलतो काय घडले काय बिघडलं होतं। एका मिनिटामध्ये निश्चितच 4 गुणाची कमाई करून अप्रतिम सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता। नो डाऊट केदार वाघजाई कोळकेवाडी संघ दाखल झालेला असणार आहे ब गटातून सेमी मालिकांकरता। मित्रांनो अप्रतिम सामने झाले कालच्या सत्रामध्ये अटीतटीचे सामने होते मित्रांनो। सुरेख सामने मित्रांनो कालच्या सत्रामध्ये 1 ते 2 सामने बरोबर देखील गेले होते याची देखील नोंद घेतली। आजच्या सत्रामध्ये देखील 4-3 चालू असलेला सामना पेडापे संघाकडून 3 गुण असणार आहे तर पिंपरी संघाकडून 4 गुण। पुन्हा एकदा नो डाऊट आकाशच्या माध्यमातून 1 गुणाची कमाई। पुन्हा एकदा नो डाऊट चढाई करता पाहतोय पहिली चढाई असणार आहे जे निर्माण पिंपरी संघाकडून क्षेत्ररक्षण लावलं जातं 2-1-2 असं। सुरेख चढाई आहे क्षेत्ररक्षण पाहिलं तर ही देखील एफटी चढाई दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। पुन्हा एकदा आकाशच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जात आहे। आकाश एक हुकमी एका आणि बोर्डरचा बादशाह जो मध्यरक्षक असणार आहे जे हनुमान पिंपरी संघाचा तोच आकाश बरोबर मोबाईलची फ्लॅश ऑन करून आपण शूटिंग करायचंय। याची देखील नोंद घेतली जाईल। पुन्हा एकदा मोबाईलचं फ्लॅश ऑफ करून आपण शूटिंग करायचंय याची नोंद घेतली जाईल। पुन्हा एकदा एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई केली जाते। सुरेख चढाई आहे ही देखील एफटी चढाई दिली जाईल। क्षेत्ररक्षण आहे 2-1-2 असं। ही देखील एफटी चढाई टाइम नंतर निश्चितच पुन्हा एकदा चढाई केली जाईल। नो डाऊट चढाई करता असणार आहे आक्रमक खेळ दिला जातो का पाहू। सुरेख चढाई आहे सुरेख क्षेत्ररक्षण दिलं जात आहे। गुणाचं पडतं पाहिलं तर 2-1-2 असं चालू असलेला सामना पुन्हा एक चूक केली जाईल 1 गुणाची कमाई केली जाते। गुणसंख्येमध्ये निश्चितच भर पडेल
पुढील सामना दोन्ही संघ सज्ज असतील. आई महाकाली पवारवाडी थर्ड रेड डूबपाटाची चढाई कणकवली क्रीडा मंडळ कणकवली सेकंड कॉल. पाहिलं तर डूबपाटाची चढाई एक युवा टॅलेंट आहे पेडापे संघाकडून. आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया. गुणाचं पडतं पाहिलं तर 3-2 असा चालू असलेला सामना आहे. अतिशय सुरेख चढाई अप्रतिम टॅकल टॅकलचे गुण नो डाऊट जे अनुमान पीपी संघाच्या. मित्रांनो पीपी संघाच्या मागे जर कोच पाहिले जे सर्वोच्च पंच म्हणून दाखल आहे मित्रांनो पंचनामे ग्रामविकास संघटनेचे पाहतोय सागर पवार सर असणार आहे. काय कानमंत्र दिला जातोय पवार सरांच्या माध्यमातून. अर्थातच एका गुणाची कमाई केली जाते. पवार सरांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत केलं जाते. पुन्हा एकदा पेडापे संघाकडून 1 नंबरचे चढाई चढाई करताय तर पेडापे सुकाई स्पोर्ट पेडापे संघाच्या मागे जर कोच पाहिले तर विलाचे तांदे सर असतील ग्रामीण विकास संघटनेचे खजिनदार असणार आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत केले जाते. पुन्हा एकदा आकाशला रोखणं मात्र कठीण असणार आहे. 1+ अलाउड दिला जातो का पाहूया. एका गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा 9-3 चालू आहे सामना. एक युवा टॅलेंट 1 नंबरच्या चढाई करताय. बँकिंगचा बादशाह आणि बोनसचा बादशाह असणार आहे. वैयक्तिक पहिली चढाई आहे क्षेत्ररक्षण लावलं जाते. सुरेख टॅकल अप्रतिम टॅकल आउट 1+2 3 गुणाची कमाई केली जाईल. गुणसंख्येमध्ये भर पडेल अर्थातच. पुन्हा एकदा चढाई करताय. सुरेख चढाई असणार आहे. अजय पाटीलच्या माध्यमातून 12-3 चालू ते सामना 9 गुणाची पडत असणार आहे. अतिशय सुरेख टॅकल अजयला मात्र अडवलं जाते. हँड ब्रेक टाकला जातोय. काय कमबॅक केलं जातंय सुकाई स्पोर्ट पेडापे या संघाकडून. पॉइंट टू पेडापे संघाच्या खात्यामध्ये गुण प्राप्त होईल. पुन्हा एकदा चढाई करता नो डाऊट चढाई केली जाते. चला दोन्ही संघ बरोबर आम्हाला जोडले जातील. आक्रमक खेळ दिला जातोय नो डाऊट. कम बॅक पलटवा 1+1 2 गुणाची कमाई केली जाते. टाइम ऑफ केलं तशी देखील नोंद घेतली जाईल. पुन्हा एकदा चढाई करता आक्रमक चढाई घेणार आहे. सुरेख चढाई दिली जाते. रुद्र भोसले आपण समालोचक कक्षाने यायचंय. रुद्र भोसले यांना विनंती सर आपण बरोबर समालोचक दिशेने यायचंय. पुन्हा एकदा चढाई करता नो डाऊट 5 नंबरचे चढाई करता. आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया. सुरेख चढाई आहे. बॅटिंग मारायचा प्रयत्न आहे. 12-6 दुने 12 ही देखील टेम्पटी चढाई. ही देखील टेम्पटी चढाई आहे. सुरेख चढाई आहे. ही देखील टेम्पटी चढाई. पुन्हा एकदा नो डाऊट 3 नंबरचे चढाई करताय. ही देखील टेम्पटी चढाई. टाइम ऑफ घेतला जातोय. ऑफिशियल टाइम ऑफ होणार आहे. मी थांबतोय. S3 संधी येतोय कमांड डीजे. थँक्यू. थर्ड रेड डूबपाटाची चढाई. डूबपाटाची चढाई आहे. काय घडतंय आणि काय बिघडतंय एका गुणाची कमाई केली जाते. ऑफिशियल टाइम ऑफ मिळतोय. सबस्क्रिप्शन टाइम ऑफ असणार आहे. काय थर्ड रेड डूबपाटाची चढाई. डूबपाटाची चढाई आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं तर 2-1-2 असं क्षेत्ररक्षण असताना नजर अधिक आणि दुर्घटना घडते. काय मित्रांनो लेफ्ट कॉर्नरच्या माध्यमातून सुरेख टॅकल दिली जाते. टाइम ऑफ केला जातो. मी थांबतो. S3 संधी येतो कमांड. पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता अजय पाटीलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. सुरेख चढाई दिली जाते. गुणाचं पडतं पाहिलं तर 6-14 चालू असलेला सामना आहे. आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया.
नो डाऊट एमटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे. आक्रमक चढाई केली जाते का पाहू. शतरक्षण आहे 2-1-2-2 असं शतरक्षण असताना चढाई केली जाते. ही देखील एमटी चढाई दिली जाते का पाहूया. गुणाचं प्रथम 6-14 चालू असलेला सामना आहे. आक्रमक चढाई आहे ही देखील नो डाऊट एमटी चढाई. पुन्हा एकदा अजय पाटीलच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. गुणाचं पडदा असणार आहे 6-14 8 गुणाचे 8 ने त्याची जर वाट लावली जाते का पाहूया. पुढील सामन्याकरता दोन्ही संघ सज्ज असतील. पवारवाडी आणि कळखवणी क्रीडा मंडळ कळखवणी. आई महाकाली पवारवाडी आणि कळखवणी क्रीडा मंडळ कळखवणी दोन्ही संघांना दुसरा पुकार. सामनामध्ये तब्दील असतं ते सन्माननीय अनिल बाबाराम शिंदे इथं उपस्थित आहेत. मी आमच्या मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय संदीप भाई गोलके यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. अनिल बाबाराम शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय महाकाली नवतरुण क्रीडा मंडळ कुंभारलीच्या वतीने. तसेच शिरगावचे सुपुत्र उद्योगपती सन्माननीय संजयराव शिंदे इथं उपस्थित आहेत. मी सन्माननीय वसंतजी तामणकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय संजयराव शिंदे. पुन्हा एकदा डूब पाण्याची चढाई कसा पाको भाऊ मुलीने क्यू मारता काय निश्चितच सुरेख टक्कर दिले होते. गणपती बाप्पा निश्चितच पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असताना सुरेख चढाई दिली जाते. 1+2 2 गुणाची कमाई केली जाते. 1+1 2 गुणाची ऑलआउट दिला जातोय. अर्थातच कम बॅक केलं जाते. पुन्हा मला 14-14 पुन्हा एकदा आकाश ज्याने कम बॅक केलं होतं. पेडाबेस क्रीडामध्ये पेडाबेस संघाकडून सुकाई स्पोर्ट पेडाबेस या संघाकडून अप्रतिम खेळ केला जातो. काय कम बॅक केलं जाते. अर्थातच दम दाखवला जातोय. आकाशच्या माध्यमातून कम बॅक 15-14 चालू असलेला सामना आहे. एका गुणाची कमाई केली जाते. नाहीतर का आकाशच्या माध्यमातून खेळ केला जाईल. अतिशय सुरेख चढाई आहे. पुन्हा एकदा नो डाऊट आकाशच्या माध्यमातून चढाई असणार आहे. गुणसंख्या पाहिली तर 14-15 चालू असलेला सामना आहे. सुरेख चढाई ही देखील एफटी चढाई आहे. 15-15 गुणफलक पाहिजे तर 15-15 पुढील सामन्यात देखील पुकार दिला जातोय. आई महाकाली पवारवाडी कळखवणी क्रीडा मंडळ कळखवणी दोन्ही संघांना दुसरा पुकार. आई महाकाली पवारवाडी कळखवणी क्रीडा मंडळ कळखवणी दोन्ही संघांना दुसरा पुकार असणार आहे. त्याची नोंद घेतली जाईल. पुन्हा एकदा नो डाऊट अजय पाटीलच्या माध्यमातून चढाई आहे. अजय मात्र अप्रतिम खेळ करतोय. एका गुणाची कमाई केली जाते. टाइम आउट करतोय. मी एस डीजे होते कमांड चढाई करतात. थर्ड रेड 15-16
चालू असलेला सामना दुपाटाची चढाई आहे. क्षेत्ररक्षण 2-2 असं बोनस मात्र अनंतर चढाई केली जाते. आक्रमक चढाई असणार आहे. सुरेख चढाई अप्रतिम टप्प्यात अप्रतिम टॅकल दिला जातो. टॅकल जरूर नो डाऊट टीपी संघाच्या खाते 17 दिला जातो का पाहूया. अजय पाटीलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर 15-17 अजूनही पाहिलं तर एफटी चढाई दिली जाईल. 17 दिला जाईल. लाईन पंच म्हणून काम बघतायत. अर्थातच सुचित गुरव असणार आहे. अर्षद गुरु असणार आहे. सिद्धेश गुरु असणार आहे आणि यश गुरु यांच्या माध्यमातून लाईन पंचाचं काम चोख केलं जातं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अप्रतिम लाईन पंचाचं काम केलं. त्यांचं देखील पंच पॅनल पाहिले तर उत्तरजी सुतार सर असणार आहे. अगदीची मोडक आणि वैभवची सुतार सर अप्रतिम पंचाचं देखील काम होत आहे. पुन्हा एकदा नो डाऊट एका गुणाची चामाई केली जाते. 16-17 दिला जातोय. पुन्हा एकदा आकाशच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलक 16-17 अजूनही पाहिले तर एका गुणाचे पडत एक अटीतटीचा सामना मित्रांनो. प्रत्येक सामना रोमांचक होणार याच्यामध्ये कुठली शंका नसणार आहे. आणि गुणाचं पडतं पाहिलं तर 16-17 दिला जातो का पाहूया. नो डाऊट कुठल्या संघाला 17 नो डाऊट कम कापला तर 17 दिला जातोय. जे निर्माण टीपी संघाकरता निश्चितच नसणार आहे. सुकाळी सपोर्ट फेडापी या संघाकरता पुन्हा एकदा अतिशय श्रेष्ठ टक्कर रेटर आउट महत्वाची चढाई रोखली जाते. चढाई रोखली जात नाहीये. एका गुणाची कमाई केली जाते. गुणसंख्येमध्ये भर पडते. 17-18 अजय पाटीलच्या माध्यमातून चढाई आहे. सुरेख चढाई आहे. पुन्हा एकदा नो डाऊट तब दाखवला जातोय. एका गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा लाईन पंच जे बाद खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या जागेवरती बसून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा चूक केली जाते. एक चुकीला माफी नाही. टाइम ऑफ जातोय. एस डीजे कमांड डीजे अजय पाटीलच्या सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. अजय पाटीलच्या माध्यमातून चढाई केली जाईल. गुणाचं पडतं पाहिलं तर 18-19 पुन्हा एकदा नो डाऊट अप्रतिम टॅकल. काय टॅकल दिलं जातं. कायच्या पद्धतीने कमबॅक केलं जाते. सुरेख टॅकल असणार आहे. 18-19 पुन्हा एकदा चढाई केली जाते. आक्रमक चढाई असणार आहे. पुन्हा एकदा सुरेख चढाई आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. सुपर टॅकल नसताना चढाई केली जाते. नो डाऊट एफटी झाला. पुन्हा एकदा सुरेख चढाई असणार आहे. निजामदर्शक क्रॉस केली जाईल. टू पाड्याचे निमंत्रण दिले जात आहे. टू पाड्याची चढाई आहे. सुरेख चढाई अप्रतिम चढाई दिली जाते. कशा पद्धतीचं अप्रतिम टॅकल दिलं जाईल. टॅकलचं गुण नो डाऊट शेख क्रमांक टीपी संघाच्या खात्यावर. सुरेख चढाई गुणसंख्या पाहिली तर टाइम ऑफ केलं तर 37 टाइम ऑफ असणार आहे. पुन्हा एकदा गुणफलक पाहिलं तर 19-21 पुन्हा एकदा थर्ड राईट. टू पाड्याची चढाई. सुरेख चढाई अप्रतिम टॅकल. टॅकलचं गुण नो डाऊट. 20-21 सामना पाहिला तर 20-21 एकदा टाळ्या होते. टॅग फ्री टाळ्या असणार आहे. सामना आवडला टाळ्या होणं गरजेचं आहे. 20-21 सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. 2 मिनिटांचा कालावधी असणार आहे. ब्रेक काढायची आहे. अशा पद्धतीचं अप्रतिम गुण प्राप्त करायचं आहे. सामना पाहिला तर 21-21 टाइम आम्ही करतोय. मी थांबतोय.
निश्चितच गुण फलक 25-21 नंतर आकाशच्या माध्यमातून चढाई आहे. सुरेख चढाई आहे. आकाशच्या माध्यमातून सुरेख टॅकल दिला जातो. अप्रतिम टॅकल असणार. निश्चितच पुन्हा एकदा सुरेख चढाई सामना संपायला शेवटचा 1 मिनिटाचा कालावधी आहे. अजूनही पाहिले तर 5 गुणांची मदत जातात. चला तिसरा आणि अंतिम पुकार आई महाकाली पवारवाडी कलखवणे क्रीडा मंडळ कलखव. चला दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. दोन्ही संघ बरोबर जोडले जातात. दोन्ही संघ आम्हाला जोडले जातात. तिसरा पुकार दिला जातोय. दोन्ही संघ बरोबर मैदान दिसून येतील. दोन्ही संघ बरोबर मैदान दिसून येतील. आई महाकाली पवारवाडी कलखवणे क्रीडा मंडळ कलखव. चला दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार दिला जातोय. नो डाऊट एका गुणाची कमाई केली जाते. सामना संपतोय. या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला असतोय. अतिशय सुरेख सामना खेळला. सुकाळी स्पोर्ट्स